व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही चाललेलो आहोत कोल्हापूरमधील पंचगंगा नदीची पाण्याची पातळी बघण्यासाठी. तर गेली कित्येक दिवस पाऊस भरपूर पडत होता कोल्हापूरमध्ये. तर आताच अर्णवला स्कूलमधून घेतलंय आणि असंच आता आम्ही चाललोय पंचगंगा नदीच्या ठिकाणी. तर चला तर बघूया आजचा अपडेट काय आहे आणि किती आहे पंचगंगा नदीची पाण्याची पातळी आणि कितपत पाणी नदीला आलेलं आहे. तर व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू बघत राहा. तर आता आहो मी अर्णव आणि अथर्व असं आम्ही सर्वजण निघालोय. आज तारीख आहे 6. तर चला तर आता व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. नवीन कोण चॅनलवर असाल तर चॅनलला आहेच की प्रत्येक व्हिडिओमध्ये आपला पावसाने उघडीप घेतलेली आहे म्हणून आज आम्ही बऱ्याच दिवसानंतर बाहेर पडलेलो आहोत. आणि कोल्हापूरकर हा कोणता चौक आहे मला तुम्ही नक्की सांगा. जर कोल्हापूरमधून कोण व्हिडिओ बघत असाल तर हा एरिया कोणता आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय ते सुद्धा नक्की कमेंट करा. तर आता सिग्नल सुटला बघा आणि समोर जे दिसतंय ते कोल्हापूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे. शहाजी तरुण मंडळ दिसतच असेल तुम्हाला. तर इथूनच उजव्या साईडला गेलं ना तर कोल्हापूरमधली चप्पल लाईन. आणि मला बऱ्याच वेळा ना लाईव्हमध्ये विचारतात की कोल्हापूरमध्ये फेमस चप्पल कुठे मिळतात. तर इथं छत्रपती शिवाजी महाराज चौकात आला ना तर इथे पूर्ण चप्पल लाईन आहे. तर तिथं तुम्हाला भरपूर शॉप मिळून जातील कोल्हापूर चप्पलचं. तर तुम्हाला मी आता बॅक कॅमेराने दाखवते. तर हे बघू शकता इथून चप्पल लाईनची दुकानं जी आहेत ती स्टार्ट होतात आणि बरीच अशी दुकानं आहेत आमोर समोर. तर हे कोल्हापूरमधलं फेमस चप्पल लाईन आहे जिथं कोल्हापुरी चप्पल मिळालं जातं. तर नक्की एकदा कोल्हापूरला आला तर खरेदी करा. कोल्हापुरी चप्पल हे फेमस आहे कोल्हापूरमधलं. तर आज थोडं पावसाने उघडीप घेतली आहे. आणि तर आमचा अथर्व बघू शकताय टोपडं वगैरे घालून सगळं पॅक झालाय है की नाही. कुठे चालले पिलू कुठे चालले तू कुठे चालले. तर आता आलोय आपण पापाची तिकटी गंगावेश मार्गे आपण जाणार आहोत. आणि आज आमचा बाबू बऱ्याच दिवसानंतर बाहेर फिरायला चाललाय होय की नाही अथर्व. आमचा बाबू बऱ्याच दिवसानंतर बाहेर फिरायला चाललाय कारण पावसामुळे आम्ही कुठंच बाहेर पडलो नव्हतो. आज थोडंसं पाऊस नाही आहे त्यामुळं मग म्हटलं आज थोडंसं जरासं बाहेर फिरून यावं. तसंच पाणी सुद्धा बघून यावं कितपत आहे नदीला पाणी. तर समोर जे मंदिर दिसतंय ना तर ते गंगावेश तालीम मंडळ आहे तिथे. तर आता आपण गंगावेश मधील असलेलं ट्रेंडिंग पॉइंट ह्या शॉपमध्ये रेनकोट खरेदी करायचं आहे. आणि आता मिस्टर ना रेनकोट घेणार आहेत. तर इथं ना सेल चालू आहे रेनकोटचा त्यामुळं मिस्टर म्हणले की आपण रेनकोट घेऊया. तर आता आम्ही रेनकोट घेतो आणि मग पुढे निघतो. तर बघा हे 2 रेनकोट मिस्टरांनी आता खरेदी केलेली आहे. त्यांच्यासाठी एक आणि माझ्यासाठी एक असं. तर चला आता आपण निघूया पुढे. तर आता आपण पोहोचलेलो आहोत पंचगंगा नदीच्या
ठिकाणी. तर बघू शकता इथून आता बॅरिकेड लावून रस्ता बंद आहे चालू तसा, पण पाण्याची पातळी तुम्ही बघू शकता कुठंपर्यंत आलेला आहे. तर पात्राबाहेर पाणी पडलेलं आहे. तर ही आहे आपली पंचगंगा नदी. तर मागच्या महिन्यातच तुम्ही बघितलं असाल की भरपूर नद्या ह्या कोरड्या पडल्या होत्या आणि आता हे नद्यांची पातळी पाणी केवढं आले. वर्षा का मग चालल्या पाणी येऊ लागतं. पुढचं हिरवं दिसतंय का? पुढे पाण्यापर्यंत हिरवं दिसतंय त्यात पाण्याला तर हे जे स्पॉट आहे ना, इथून जो आम्ही व्हिडिओ शूट करतो ना, तर तिथं गार्डन होता. थोडंसं तिथं टाईम आम्ही स्पेंड केला सगळ्यांनी. अर्णवचं वगैरे चालू होतं इकडे तिकडे तिकडे इकडे, आणि मग यांचं चालू होतं इकडे व्हिडिओ काढायचं. तर यांनी छान असं व्हिडिओ घेतले आणि बघू शकताय पाण्याची पातळीसुद्धा भरपूर वाढलेली आहे. आणि हा व्हिडिओ आहे सोमवारचा आणि तुम्हाला येतोय मंगळवारी. तर तिथून ना पंचगंगा नदी घाटावरच ना हे महादेवाचं मंदिर आहे. तर माझा सोमवार उपवास होता म्हणून इथे महादेवाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर तिथून पण इथे एक खालच्या साईडला जागा आहे. तर तिथे सुद्धा भरपूर जण उभे होते पाणी बघण्यासाठी, पाण्याची पातळी बघण्यासाठी. तर तिथे सुद्धा हे गेले व्हिडिओ करायला. तर बघू शकताय भरपूर असं पाणी आहे. तर हा सोमवारचा व्हिडिओ आहे, तुम्हाला मंगळवारी बघायला भेटेल. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. तर असा होता आमचा आजचा दिवस. तर गेले कित्येक दिवस पाऊस चालू झाल्यापासून आम्ही घरामध्येच होतो आणि बऱ्याच दिवसानंतर ना बाहेर पडलो. तर अथर्वसुद्धा भरपूर असा आनंद घेत होता पावसाचा. त्याला आम्ही पहिल्यांदाच असं पावसाच्या वातावरणामध्ये बाहेर काढलं होतं. तर तोसुद्धा खूप एन्जॉय करत होता. तर तुम्हाला सुद्धा पुढे महादेवाचं दर्शन दिलेलं आहे, तर घेऊ शकता दर्शन तुम्ही सुद्धा. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.